हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण चिकन पुलाव करणार आहोत, अगदी घरच्या घरी सोप्या अशा पद्धतीने. तर मग चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज आपण चिकन पुलाव करणार आहोत. चिकन पुलाव करण्यासाठी सर्वप्रथम आपण हिरवं वाटण तयार करून घेऊया. हिरवं वाटण तयार करण्यासाठी मी इथे खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक मोठा असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी 6 ते 7 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या ज्या मिरच्या आहेत या कमी तिखट आहेत. जर तुम्हाला चिकन पुलाव खूप झणझणीत हवं असेल ना तर तुम्ही इथे तिखट मिरचीचा वापर करू शकतात. तर पहा, हे सगळं आपल्याला ग्राइंडरमध्ये ॲड करायचं आहे आणि छान मस्त याचं आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. तर पहा, चिकन पुलाव करण्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकतात की इथे माझ्याकडे इथे मी ड्रमस्टिक आणि चिकन बोनलेस घेतलेला आहे चिकन पुलाव करण्यासाठी. तर पहा, आता हे जे चिकन आहे हे चिकन मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर पहा, चिकन पुलाव करण्यासाठी ड्रमस्टिक आणि बोनलेस चिकन हवं असं नाही आहे. तर तुम्ही अगदी आपण जसं चिकन शॉपमध्ये गेल्यानंतर आपण जे चिकन घेतो तुम्ही तेही चिकन ॲड करू शकतात. फरक एवढाच असतो की कसं आहे ना, आपण जेव्हा चिकन पुलाव खातो ना तेव्हा जे पीस असतात ते खूप सॉफ्ट असतात आणि ते खायला खूप छान लागतात. म्हणून मी इथे ड्रमस्टिक आणि चिकन बोनलेस ॲड केलेलं आहे. आता मी चिकन ड्रमस्टिक अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. काही कट्स अशा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता पहा, हे जे चिकन बोनलेस आहे हे सुद्धा आपल्याला अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी अशाच पद्धतीने हे पूर्ण जे चिकन आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ते जे ड्रमस्टिक आहे त्याला आपण कट्स का मारून घेतलेले आहेत, कारण आपण जेव्हा हे चिकन जेव्हा मॅगिनेट करू ना त्याच्यामध्ये मसाला जाऊन बसला पाहिजे आणि ते चिकन ड्रमस्टिक पण खाताना खूप छान लागले पाहिजेत, म्हणून आपल्याला त्यांना असे कट्स मारून घ्यायचे आहेत. तर पहा, मी अशा पद्धतीने पूर्ण चिकन कट करून घेतलेलं आहे. तर एक मी असं मोठं असं भांडं घेतलेलं आहे. तर आपण चिकन मॅगिनेट करून घेणार आहोत. तर हे सगळं चिकन आपण या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर पहा, इथे आपण हे चिकन मॅगिनेट करण्यासाठी इथे आपण दही वापरणार आहोत. तर इथे पहा, मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता हे जे दही आहे तर मी इथे 3 चमचे दही वापरलेलं आहे. पण हे जे दही आहे तर हे फ्रेश दही आहे, आंबट अजिबात नाही. तर मॅगिनेट करण्यासाठी आपल्याला आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही, अगदी फ्रेश दही वापरायचं आहे. जर तुम्ही आंबट दह्याचा वापर केलात ना तर तो पुलाव आहे तो आंबट लागतो, म्हणून आपल्याला अगदी फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे. तर पहा, इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि इथे मी 1 चमचा इथे बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तर पहा, माझ्याकडे पुलाव मसाला नाही आहे म्हणून मी इथे बिर्याणी मसाला वापरलेला आहे. जर तुमच्याकडे चिकन पुलाव मसाला असेल किंवा नुसता पुलाव मसाला असेल तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता, कारण व्हेज पुलाव मसालासुद्धा आपल्याला मिळतो, तुम्ही तोही ॲड करू शकतात. आता हे सगळं छान मॅगिनेट करायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे अर्धा तास ठेवणार आहोत. तर पहा, हे तुम्ही असं मॅगिनेट करून तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकतात, पण कधीकधी आपल्याकडे टाईम नसतो, तुम्ही अगदी अर्धा ताससुद्धा ठेवू शकतात. तर पहा, आता इथे मी 1 वाटी भरून इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे. आता हा राईस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्यामध्ये. त्यानंतर हे तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर हे तांदूळसुद्धा आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये. आता पहा, या कढईमध्ये आपण काजू बदाम तळून घेऊया. तर पहा, मी ना एकाच दिवशी ना चिकन कोलीवाडा आणि चिकन पुलाव केला होता. तर मी आधी चिकन कोलीवाडा केला होता ना, मी त्याच तेलामध्ये हे मी काजू बदाम तळून घेतलेले आहेत.
खरं म्हणजे मी एकाच दिवशी दोन्ही रेसिपी बनवल्या होत्या, पण फक्त त्या वेगवेगळ्या दिवशी मी त्या यूट्यूबमध्ये मी अपलोड केलेल्या आहेत. तर पहा, आता काजू बदाम तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर इथे मी उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. मी ते 2 मोठे असे कांदे घेतले होते, ते मी उभे चिरून ते तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कांदे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर आपला कांदा तळून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हा कांदा आहे ना, तळलेला कांदा ना असा पसरवा, म्हणजे तो छान मस्त थंड होईल आणि मस्त कुरकुरीत होईल. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण ना प्लेटमध्ये काढून असा साईडला ठेवतो, मग कांदा तो मऊ होतो. म्हणून एक पेपर घ्या, त्या पेपरावरती आपल्याला ना असा कांदा पसरवून ठेवायचा आहे. तळलेला कांदा पसरवून ठेवा, म्हणजे तो मस्त कुरकुरीत राहील. तर पहा, आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. मी एक असं मोठं पातेलं घेतलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर इथे मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे तेजपत्ता ॲड करूया आणि खडा मसाला आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर पहा, चिकन पुलाव करताना शक्यतो बटरचा वापर केला जातो. आता माझ्याकडे इथे बटर नाही, म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. इथे मी 3 मोठ्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. हे सगळं मस्त आपल्याला 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करायचं आहे. त्यानंतर मी 1 टोमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, तो ॲड करूया. हे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. आता हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर आपण जे चिकन मॅगिनेट करून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. तर पहा, आता इथे आपल्याला एक्स्ट्रा पुन्हा मसाले वगैरे ॲड करायची काही गरज नाही आहे, कारण आपण मॅगिनेट करतानाच मसाले ॲड केलेले आहेत. जर आपण म्हणजे फोडणी देतानासुद्धा जर आपण मसाले ॲड केले ना, तर तो चिकन खूपच तिखट होऊ शकतो किंवा झणझणीत होऊ शकतो. तर तुम्हाला जर अजूनच झणझणीत हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फोडणीला देताना तुम्ही मसाले ॲड करू शकतात. तर पहा, आता आपल्याला हे जे मॅगिनेट केलेले चिकन मी सगळं ॲड केलेलं आहे. आता हे छान मस्त आपण फ्राय करून घेऊया आणि अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला याला ना छान मस्त ना उकळी आणून घ्यायची आहे. तर आपला गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती ना एक उकळी आपण आणून देऊया. तर तुम्ही पाहू शकतात, इथे छान मस्त अशी उकळी आलेली आहे. मग आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने छान मस्त असं हे सगळं वर खाली करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत. तर आपण जे बिर्याणी बासमती राईस जो आपण भिजत ठेवला होता तो आपण आता ॲड करून घेऊया. तर पहा, पुलाव करताना इथे आपल्याला पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे. जर आपण इथे पाण्याचा जास्त वापर केला तर ही चिकन खिचडी होऊ शकते, पण आपल्याला चिकन खिचडी नाही करायची, आपल्याला चिकन पुलाव करायचा आहे. तर पहा, आपल्याला इथे मी अशा पद्धतीने भिजत ठेवलेले तांदूळ मी ॲड केलेले आहेत. तर पुन्हा आपल्या चमच्याच्या साहाय्याने हे सगळं मस्त मिक्स करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला फक्त चिकन आणि तांदूळ बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी अजिबात ॲड नाही करायचा. तर तुम्ही पाहू शकतात, मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. तर हे जे पाणी आहे, तर हे पाव ग्लास पाणी आहे. मी फक्त पाव ग्लासच पाणी ॲड केलेलं आहे. पाव ग्लास किंवा अर्धा ग्लासच पाणी ॲड करा, जास्त पाणी ॲड नका करू. आता पहा, पाणी ॲड केल्यानंतर हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला छान मस्त अशी एक उकळी आणून द्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे छान मस्त एक उकळी आलेली आहे आणि या एका उकळीमध्ये बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी थोडं असं पाणी दिसतं याच्यामध्ये. आता या स्टेपला काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण इथे 10 मिनटं मंद गॅसवरती आपण हे शिजवून घेणार आहोत. आणि या 10 मिनटामध्ये काय होतं माहिती आहे का, हे जे पाणी असतं ना, पाणी पूर्णपणे आटतं. राईसमध्ये पाणी अजिबात राहत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकतात, अगदी 10 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. तर पहा, 10 मिनटं आपण मंद गॅसवरती हे आपण शिजवून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकतात की पाणी
आटलेला आहे, अजिबात पाणी दिसत नाही आहे आणि आपला जो बासमती राईस आहे तो बऱ्यापैकी असा फुललेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं आहे, पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जी काही गरम वाफ असते ना, त्या गरम वाफेमध्ये जोही काही थोडाफार जो तांदूळ कच्चा असेल ना, तोसुद्धा शिजून जातो आणि आपला हा जो पुलाव आहे ना, हा पुलाव छान मस्त असा मोकळा होतो. आता हे झाकण ठेवून आपण 15 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. 15 मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात, मी गॅस बंद करून 15 मिनटं मी झाकण लावून ठेवलं होतं. आता झाकण काढूया. 15 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे. एक दाणा आपल्याला असा मोकळा दिसतोय. आता अगदी चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हा पुलाव छान मस्त असा मोकळा करून घेऊया आणि वरून आपला इथे कोथिंबीर ॲड करायची आहे. तर पहा, मी इथे जसं मी इथे कांदा आणि काजू बदाम जसं मी तळून घेतले होते. हे ऑप्शनल आहे, पण पुलावमध्ये हे जर तुम्ही ॲड करून खाल्लंत ना, तर पुलाव ना खूपच छान लागतो आणि पुलावला ना खूप छान मस्त ना अशी चव येऊन जाते. म्हणून इथे आपल्याला काजू बदाम आणि कांदा वरतून ॲड करायचा आहे. तर पहा, इथे आपला पुलाव मस्त तयार झालेला आहे, अगदी मोकळा असा. आता हा पुलाव आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आता हा पुलाव ना सध्या गरम आहे, म्हणून जसजसा हा पुलाव थंड होतो ना, तो अजूनच असा मोकळा मोकळा होत जातो. तर पहा, मी अशा पद्धतीने हा जो चिकन पुलाव आहे तो एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि जो तळलेला कांदा असतो तो आपल्याला अशा पद्धतीने स्प्रिंकल करायचा आहे. त्याचबरोबर आपण जे काजू बदाम तळले होते ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण पुलाव करताना याच्यामध्ये मिरच्या ॲड केल्या होत्या. तर ना पुलाव खाताना त्यातली मिरची पण शिजते आणि ती शिजलेली मिरची ना खायची मजाच वेगळी असते. ती मिरची एवढी छान लागते ना खाताना. तर तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने ना आपलं पुलाव तयार झालेला आहे आणि चिकन पुलाव खाताना काजू बदामसुद्धा दाताखाली येतात. ते सुद्धा ना खायला खूप छान लागतात आणि हे तळलेले काजू बदाम तर खूपच छान लागतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने असा चिकन पुलाव नक्कीच ट्राय करा. घरात जर कधी पाहुणे आले असतील ना, तर पाहुण्यांना तुम्हाला जर काही असं वेगळं खायला घालायचं असेल ना, तर तुम्ही त्यांच्यासाठी असं चिकन पुलाव नक्कीच करून पहा. हा चिकन पुलाव चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो आणि हा चिकन पुलाव गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते आणि हा चिकन पुलाव चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. नक्की ट्राय करून पहा.